हाय हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर काल तर व्हिडिओ आला नाही, त्यासाठी सगळ्यांची माफी मागते मी. आणि परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिसेलिंगबद्दल सांगितलं होतं. तर बऱ्याच जणांना माहिती नसेल की ॲफिलेट मार्केटिंग काय असतं आणि ते कसं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर बऱ्याच जणांना माहिती नसेल तर आज सांगते मी. विशलिंग तर तुम्हाला भरपूर जणांना माहितीच असेल. जसं विशलिंग काम करतं तसंच मिशो पण काम करतं, म्हणजे मिशो ॲफिलेट मार्केटिंग काम करतं. तर विशलिंकमध्ये कसं तर DMs आणि लिंक वगैरे आपण प्रत्येक ब्रँडचे पाठवू शकतो, पण मिशोला असं नाही करू शकत. मिशोचेच आपल्याला लिंक शेअर करावं लागतात. तर विशलिंक आणि मिशोमध्ये हाच एक मोठा डिफरन्स आहे. विशलिंकला कसं तुम्ही फ्लिपकार्ट, नायका, पर्पल, मिंट्रा या सगळ्यांच्या लिंक तुम्ही शेअर करू शकता, पण मिशोला तसं नाही करू शकत. तर मिशो आणि विशलिंक हे सेम आहे, काहीच फरक नाही आहे. फरक तेवढाच आहे जेवढा मी तुम्हाला सांगितलं आहे. मग प्रोडक्ट आपल्याला स्वतः घ्यावं लागतं आणि त्याचा व्हिडिओ बनवावा लागतो आणि मग ते रिटर्न करावं लागतं. जर प्रोडक्ट पाहिजे तर तुम्ही ठेवू पण शकता, पण कधी ठेवणार, थोडे दिवसच ठेवू शकता. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट जेव्हा ब्रँड ओळखेल तेव्हा तुम्ही ती प्रोडक्ट्स ठेवून घेऊ शकता, कारण ब्रँड तुम्हाला स्वतः तेव्हा प्रोडक्ट्स त्यांच्या पैशाने पाठवत असतं. तर हा ऑप्शन तुम्हाला खूप लेट येईल, पण जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तर स्वतः प्रोडक्ट मागवा, त्याची रील बनवा, व्हिडिओ बनवा आणि मग तुम्ही ते प्रोडक्ट्स रिटर्न पण करू शकता. एवढीच काय ती प्रोसेस आहे. आणि जर तुमचं यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक अकाउंट असेल तर तुम्हाला रिटर्नला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तर बाकीच्यांना 7 दिवसाचा 6 दिवसांचा रिटर्न पिरियड असतो. तर स्पेशली त्यांनी आता एक काढलं आहे की क्रिएटर्स, ब्लॉगर्स आहेत त्यांना 16 किंवा 14 दिवसांचा रिटर्न पिरियड असतो. 14 आणि 16 दिवसाच्या वरती पण तुम्ही ते प्रोडक्ट्स ठेवून घेऊ शकता, कारण त्यांनी तसं तिथे मेन्शन केलेलं असतं. पण ते कोणाला, तर स्पेशली क्रिएटर्स, ब्लॉगर्स, यूट्यूबर्स अशाच लोकांना. हे सगळं तुम्ही जेव्हा ॲफिलेट मार्केटिंग हे अकाउंट ओपन करणार ना, तेव्हा तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये समजेल. तर आतापर्यंत तुम्हाला सगळं समजलं असेल, तर आता मी ह्याच्या पुढचं सांगते. तर सगळ्यात पहिले तो प्रोडक्ट आपल्याला मागवायचा असतो, त्याची रील बनवायची असते आणि मग त्याची लिंक जनरेट करायची असते आणि मग त्याच्यानंतर ती DM थ्रू आपल्याला शेअर करायची असते. त्याच्यानंतर आपल्याला कमिशन भेटतं. तर ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय, तर जे प्रोडक्ट्सला 10% कमिशन असतं ते असतं ॲफिलेट मार्केटिंग. तर मोस्ट ऑफ क्रिएटर्स काय करतात, सगळ्यात पहिले ते हेच चेक करतात की ते ॲफिलेट आहे का नाही. तर त्या ॲपमध्येच मेन्शन असतं पिंक कलरच्या ह्याच्यामध्ये की ॲफिलेट म्हणून, आणि तेच प्रोडक्ट तुम्ही त्याचीच प्रोडक्टची जाहिरात तुम्ही करू शकता आणि मग त्याच्यावर तुम्हाला कमिशन मिळतं. बाकीच्या सगळ्या वस्तू ह्या नॉन ॲफिलेट आहेत. ज्या वस्तूंमध्ये ॲफिलेट लिहिलेलं असतं त्याच वस्तूमागे आपल्याला 10% कमिशन मिळतं. बाकीच्या नॉन ॲफिलेट वस्तू असतील त्याच्यावर तर आपल्याला 5% कमिशन मिळतं. आणि त्याच तुम्ही मागवा ज्या ॲफिलेट आहेत, बाकी कुठल्याच मागून उपयोग नाही. आणि त्याच्यावर 10% डिस्काउंट असतं. तर विशलिंक थ्रू ॲफिलेट मार्केटिंग कशी करायची हे तुम्हाला मी इथे दाखवते. तर हे लोड होतं आहे थोडंसं. तर ह्याच्या थ्रू किती कमिशन मिळतं, काय मिळतं हे मी तुम्हाला दाखवते आता ह्याच्यामध्ये. तर आता ॲनालायटिकमध्ये गेलं ना की आपल्याला दाखवतं आजचं कमिशन किती झालं, कोणत्या प्रोडक्ट मागे किती कमिशन मिळालं, हे सगळं आपल्याला दाखवतं. थोडक्यात काय तर हे सोपं आहे विशलिंक चालवणं. विशलिंक हे खरंच खूप सोपं आहे. आता मी तुम्हाला मिशो ओपन करून दाखवते. इथे मिशो कसं आहे, काय आहे ह्याचं मी तुम्हाला दाखवते. तर मिशो इथं ओपन होतं आहे. कडे मिशो ॲप असायला पाहिजे. तर वरतीच त्यांनी दिलंय अटेन्शन क्रिएटर, ते क्रायटेरिया दिलाय ॲफिलाइट कमिशनचा. ह्याच्यात सगळ्यात पहिले मी तुम्हाला ॲफिलाइटचे प्रोडक्ट कोणते राहतात आणि ते कसे सिलेक्ट करतात हे तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवतो. तर हे बघू शकता तुम्ही. आता इथे एक साडी आहे, तिथे लिहिलेलं आहे वरती पिंक कलरच्या अक्षरामध्ये की ॲफिलाइट. आता ह्या ॲफिलाइटमुळे 10% कमिशन आपल्याला मिळतं आणि हीच साडी आपल्याला ऑर्डर करायची असते आणि ह्याचीच जाहिरात आपल्याला करायची असते. ह्यालाच बोलतात ॲफिलाइट. आता समजा ही दुसरी साडी दिली आहे आणि इथे ॲफिलेट लिहिलेलं नाही आहे, म्हणजे आता ह्या साडीवरती आपल्याला 0.5% कमिशन मिळणार. तर जास्तीत जास्त 5 पैसे किंवा 1-2 रुपये असेच मिळतात, ह्याच्यावर जास्त काही मिळत नाही. मग तुम्ही तशा साड्या किंवा तसं काही सिलेक्ट करू नका. तर ह्या साडीला ॲफिलेट लिहिलं आहे तर ह्याला आपल्याला 10% कमिशन मिळणार एका ऑर्डर मागे. तर तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की ज्या साडीला, ज्या वस्तूला किंवा ज्या ड्रेसला ॲफिलेट लिहिलेलं आहे तेच
आपल्याला सिलेक्ट करायचं आणि त्याच प्रोडक्टची जाहिरात आपल्याला करायची आहे. तर अशी वस्तू आपल्याला घ्यायची नाही आहे, जी कितीही स्वस्त असो, कितीही काही असो, पण त्याच्यावर ॲफिलेट लिहिलं नसेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आपल्याला फक्त आणि फक्त ॲफिलेट ज्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच प्रोडक्ट्सची जाहिरात करायची. तर आता हा एखादा तुम्हाला समजला असेल की ॲफिलेट काय आहे आणि कसं आहे ते. आता मी तुम्हाला दाखवते चालवायचं आहे कसं. लोगोवरती जाऊन वरतीच लिहिलेलं आहे मिशो क्रिएटर क्लब, तिथे आपल्याला क्लिक करायचं. तर आता इथे ओपनचं पार्ट आहे. सगळ्यात पहिले मी इथे तुम्हाला स्क्रोल करून दाखवते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला यूट्यूब क्रिएटर क्लबमध्ये ओपन करायचं आहे. ओपन करून झाल्यावरती तिथे आपल्याला किती कमिशन मिळतं आणि किती पैसे मिळतात ते आपल्याला दिसेल. चला तर मग मी इथे तुम्हाला दाखवते. तर बघा आता इथे तुम्ही बघू शकता आणि आता इथे कंटिन्यूवर दाबायचं आणि तुम्ही इथे तुमच्या QR कोडला नाव पण देऊ शकता. आता इथे सगळं दिलेलं आहे, सिलेक्ट फ्रॉम युअर मिशो ऑर्डर्स किंवा सिलेक्ट फ्रॉम युअर विश लिस्ट. तर इथे सगळं दिलेलं आहे. थोडक्यात काय तर मिशोची ऑर्डर कशी करायची हे दाखवते बघा. तर आता मी इथे ओपन करून दाखवते तुम्हाला. जे कोणतं प्रोडक्ट घ्यायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिले इथे जे कोणतं प्रोडक्ट पाहिजे ते बघू शकता आणि त्याच्यानंतर इथे ऑप्शन येतो क्रिएट QR कोड बघा. तर मग आता इथे माझं इन्स्टा आणि यूट्यूब हे दोन्ही मी इथे लॉग इन करून ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा जेव्हा मिशो ओपन करणार तेव्हा तुम्हाला हे असंच दिसणार आहे. इथे तुम्हाला इंस्टाग्राम थ्रो करायचा असेल तर इथे इंस्टाग्राम ओपन करायचं आहे आणि नसेल इंस्टाग्राम थ्रो करायचं तर मग तुम्हाला इथे यूट्यूब आहे, यूट्यूब थ्रो पण तुम्ही करू शकता. दोन्हीतलं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. तर आता मी इथे एका ड्रेस टाकला होता, तर ह्याचा अजून मला काही कमिशन वगैरे काही मिळालेलं नाहीये. तर अजून तर इथे काही आम्हाला कमिशन वगैरे मिळालं नाही, मी तेच बघत होती इथे. तर तुम्हाला इथपर्यंत तर समजलंच असेल. आता नेक्स्ट मी इथे तुम्हाला इंस्टाग्राम थ्रो एखादं करून दाखवते. यूट्यूबचं पण आहे पण इथे यूट्यूबवरती तेवढं काही होत नाही. तर आता इथे लिंक ओपन म्हणजे मी चालू करून दाखवते तुम्हाला आणि तुम्हाला इन्स्टा, फेसबुक किंवा यूट्यूब थ्रो करायची तर त्याच्यावरती क्लिक करायचं आणि मग असं करू शकता. पण मी आता तुम्हाला इथे इंस्टाग्राम थ्रो करून दाखवते. तर हे सगळ्यात सोपं आहे. इंस्टाग्रामवरती आपल्या जास्त रील्स पण व्हायरल होतात. तर बघा आता मी इथे करून दाखवेल तुम्हाला. तर दाखवते मी तुम्हाला. आता इथे समजा आता मी इथे पहिला आणि दुसरा वाला व्हिडिओ घेतला आणि जे काही घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे पहिला आणि दुसरा घेतलाय. आता इथे कंटिन्यू मध्ये क्लिक केलं. प्रोडक्ट लिंक पेस्ट करायची आहे तर इथे केली मी लिंक पेस्ट. इथे आता प्रोडक्टची लिंक पेस्ट करायची. पेस्ट करून आपल्याला इथं डन करून द्यायची. तर बघा आता त्या प्रोडक्टची वस्तू जी काय आहे ती घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल मी आता इथे साडी घेतली ही आणि ती इथे टाकली, ॲड केली म्हणजे मी. तर इथे आता लिंक शेअर केली आहे बघा तुम्ही. थोडक्यात काय तर तुम्हाला ती लिंक शेअर करून डन करायची आहे, मग ती ऑटोमॅटिक लिंक जाते बरोबर. तर इथपर्यंत तर समजला असेल. आता इथे आपल्याला खाली परफॉर्मन्स दिलं आहे, तर इथे तुम्ही किती दिवसात किती प्रोडक्ट्स विकले, त्याचे कमिशन किती आलं, काय आलं हे तिथे दिलेलं आहे. तर इथे ऑटोमॅटिक लिंक आहे ना त्यांच्या रीलला किंवा अकाउंटला जाते. आपल्याला इथे दुसरं काहीच घ्यायची गरज नाही आहे. बघा इथे ॲफिलेट थ्रो घेतला असेल तर ॲफिलेट थ्रो पण इथे येतं, किती प्रोडक्ट घेतलेत, काय घेतले. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे इथे अर्निंगचा. त्याच्यानंतर अर्निंगवरती क्लिक केलं ना 10% कमिशन आहे इथे. तिथे 10% आणि 5% कमिशनचे किती पैसे आलेत हे तिथे समोर दिसतं. हे सगळं इथे दाखवतं. ऑटो DM वरती क्लिक केलं. लोक काय DM करणार, लिंक टाईप करा, विश लिंक टाईप करा, तुम्ही काय सांगणार, PP टाईप करा, इन्व्हेस्ट टाईप करा, इंटरेस्टेड, नीड, बाय असं काही टाईप करा. इथे तुम्ही कस्टम वर्ड पण करू शकता क्लिक. तुम्हाला जर दुसरा काही ह्या व्यतिरिक्त दुसरा जर शब्द वापरायचा असेल तर तेही तुम्ही इथे थोडक्यात ऍड करू शकता. तर तुम्हाला आय होप समजलं असेल इथपर्यंत करायचं आहे ते. आणि लिंक टाकणं खूप जास्त सोपं आहे. यूट्यूब घ्या, इन्स्टा घ्या, त्याच्यावरती लिंक टाईप करायचंय, पेस्ट करायचंय आणि डन करायचं. इतकं सोपं आहे. आता आपण यूट्यूब क्लिक केलंय. आता इथे दिलंय पेस्ट यूट्यूब व्हिडिओ लिंक. तर आता इथे ज्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ज्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला ती लिंक द्यायची आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे. तर त्यानंतर तुम्ही पेस्ट केली की त्यानंतर तुम्हाला कुठलं प्रोडक्ट यूट्यूबच्या व्हिडिओ खाली टाकायचे त्याचं ऑप्शन येईल. तर इथे एक साडी आहे, तर ही साडी मी त्या व्हिडिओला
पेस्ट करणार आहे. मग इथे कंप्लीट करून डन करायचं आहे. मग ही प्रोसेस इथेच पूर्ण होत. ऑटोमॅटिक ही लिंक जात नाही. इथली लिंक परत कॉपी करायची आहे. परत युट्यूबच्या ह्याच्यामध्ये लोगोवरती जायचं. युट्यूबला ऑटोमॅटिक लिंक जात नाही. विश लिंक थ्रो करा किंवा मग मिशो थ्रो करा. तुम्हाला तिथे टाईप करून कॉपी करून पेस्ट करावी लागते तरच लिंक जातात. इथे थोडक्यात मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही विश लिंक थ्रोच जा, मिशो थ्रो जाऊ नका. कारण ते थोडंसं अवघड आहे. अवघड का आहे तर मिशोचेच प्रोडक्ट्स मग आपल्याला सेल करावं लागतील. विशलिंकचे जसं विशलिंकला आपल्याला मिशो, मिंत्रा, फ्लिपकार्ट, नायका ह्या सगळ्यांवरती आपण करू शकतो, पण मिशोवरती नाही करू शकत. म्हणून मी तसं बोलली. पण दोन्हीही एकसारखेच आहेत, त्याच्यामध्ये काहीच वेगळा असा काही फरक नाही आहे. तर मी आता इथे एका प्रोडक्टची लिंक पेस्ट करणार आहे. तर मी इथून मिशो थ्रू घेणार आहे लिंक ती. तर समजा आता ह्या टॉपची लिंक आहे. तर आता अशी ही कॉपी करायची आणि विश लिंकच्या इथे पेस्ट करायची. खाली बघा आता क्रिएट विश लिंकचं ऑप्शन येतं. मग इथे आता ही क्रिएट झालेली आहे आपली लिंक. आपण कुठेही टाकू शकतो, यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, कुठेही. सिंगल प्रोडक्टची लिंक आहे ही. इथं समजलं असेल की सिंगल प्रोडक्टची लिंक कशी तयार करायची आपल्याला. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती क्लिक केलं की मग इंस्टाग्रामच्या सगळ्या पोस्ट येतात. आणि त्याच्यानंतर यूट्यूबवरती क्लिक केलं की मग इथे पेस्टचं ऑप्शन आहे. आणि मग यूट्यूबचे व्हिडिओ होतात. ज्या यूट्यूबच्या व्हिडिओ खाली तुम्हाला लिंक द्यायची ती तुम्ही देऊ शकता इथे. आणि आता इथे अशी टाकायची इथे लिंक. आणि ह्याची एक चांगली गोष्ट एक ही आहे का एकामागे कितीही प्रोडक्ट्सच्या लिंक आपण टाकू शकतो. म्हणजे आता एकामागे एक तुम्ही लिंक क्रिएट करतच जाऊ शकता. तर मला तरी असं वाटतं का विश लिंकचा हा एक खूप मोठा फायदा आहे की एकामागे एक तुम्ही लिंक्स ॲड करत जाऊ शकता. तर बघू शकता तुम्ही इथे जे काही कमिशन आहे ते तुम्हाला सगळं इथे दिसतं. आणि मला तरी असं वाटतं का तुम्ही विश लिंक थ्रो किंवा मिशो थ्रो कुठेही गेलात तरी काही म्हणजे हे नाही आहे. थोडक्यात दोघांची प्रोसेस सारखीच आहे. पण विश लिंक सगळ्यात छान आहे कारण त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ॲप्सची ॲड करू शकतो. पण मिशोला फक्त आपण मिशोचेच प्रोडक्ट सेल करू शकतो. हा एक सगळ्यात मोठा म्हणजे काय बोलतात त्याला आता ॲडव्हान्टेज पण म्हणू शकतो आणि ॲडव्हान्टेज पण सुद्धा म्हणू शकतो आपण याला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.